मंडळी, उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळा सुरू झाला की बाहेरचं तापमान आणि शरीरातील उष्णता यामुळे काहीतरी थंड प्यावंसं वाटतं. म्हणून आज आपण बनवणार आहोत समर स्पेशल 2 रिफ्रेशिंग ड्रिंक्स. नमस्कार मंडळी, टेस्टी टेल्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी जर का तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन रेसिपीज बनवणार तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर आज आपण बनवणार आहोत दह्याचं ताक आणि जिरा मसाला सरबत. तर सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत दह्याचं ताक. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. दह्याचं ताक बनवायसाठी आपल्याला लागणार आहे 1 पाव दही, त्यानंतर मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा साखर घेतलेली आहे, सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडंसं आलं घेतलेलं आहे, 1 चमचा जिरे घेतलेला आहे आणि 1 मिरची घेतलेली आहे. तर हे सगळे साहित्य आपल्याला दह्याचं ताक बनवायला लागणार आहे. साहित्य नीट बघून घ्या. जर का तुम्हाला साहित्य नाही समजले तर तुम्ही इन्ग्रेडियंट लिस्टचा स्क्रीनशॉट नक्की काढून ठेवा. साहित्य नीट बघून झालेलं आहे. आता आपण दह्याचं ताक बनवायला सुरुवात करूया. तर मी इथे घेतलेला आहे खलबत्ता. या खलबत्त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मिरची. तर मी इथे मिरची बारीक करून घेत आहे थोडीशी. त्यानंतर आपण घालूया जिरे आणि आलं. हे जे आपण सगळे साहित्य घेतलेले आहेत हे छान कुटून घ्यायचे. अशा प्रकारे कुटून घ्यायचे आहेत. मी इथे खलबत्ता यूज करत आहे. जर का तुम्हाला मिक्सर वगैरे यूज करायचं असेल ते पण करू शकता. इथे खलबत्तामध्ये किसल्याने फ्लेवर खूप छान येते आणि प्यायला पण खूप छान वाटते. हे बघा मंडळी, जे आपण साहित्य घेतले होते ना ते छान असे जाडसर कुटून झालेले आहेत. आता हे आपण दह्यात घालूया. आता आपण ताक बनवायला सुरुवात करूया. मी इथे एका वाट्यात दही काढून घेतलेला आहे. आता आपण यात पाणी घालूया. ताक आपल्याला जास्त घट्ट नको म्हणून पाणी जास्त घाला. माझं ताक थोडं घट्ट झालंय म्हणून मी परत पाणी घालते इथे. आता कन्सिस्टन्सी बरोबर झालेली आहे. आता याला छान घुसळून घ्यायचं अशा प्रकारे. ताक हे उन्हाळ्यात पिणं म्हणजे शरीरासाठी खूप फायदेशीर असते, कारण हे ताक शरीर थंड ठेवण्याचं काम करते. अशा प्रकारे आपण 1 ते 2 मिनिट छान याला घुसळून घेऊया. हे बघा मंडळी, ताक छान घुसळून झालेलं आहे आणि बाजूबाजूला असं फोम वगैरे पण आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ की आपलं ताक छान नीट घुसळून झालेलं आहे. आता आपण यात घालूया चवीपुरतं मीठ. त्यानंतर आपण जी साखर घेतली होती ती घालूया. त्यानंतर जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं ना जाडसर कूट ते घालून घेऊया. आता आणि परत एकदा ताकला छान घुसळून घेऊया. आता 1 मिनिटसाठीच घुसळून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून जे काही आपण साहित्य यात टाकलेले आहेत ते नीट एकजीव व्हायला हवं म्हणून. आपण जे उन्हाळ्यात अन्न वगैरे खातो ना ते पचायला थोडं जड जाते. तर त्याऐवजी हे जे दह्याचं ताक आहे ते तुम्ही नक्की ट्राय करा. यामुळे काय होते ना, अन्न नीट पचते आणि शरीराला खूप छान असते. दह्याचं ताक इथे रेडी झालेलं आहे. आपण 1-2 मिनिटासाठी इथे सेट व्हायला ठेवूया. तोपर्यंत आपण कोथिंबीर कट करून घेऊया. तर मी इथे कोथिंबीर कापायला घेतलेली आहे. कोथिंबीर बारीक बारीक कापून घ्यायची. म्हणजे ही ताकाला छान फ्लेवर देते
आणि ताक प्यायला खूप छान वाटते. त्यासाठी आपण इथे कोथिंबीर घालत आहोत. कोथिंबीर कापून झालेली आहे आणि 1-2 मिनिट झालेली आहे. ताक नीट सेट झालेलं आहे. आता वरून आपण कोथिंबीर घालून घेऊया. तर मंडळी, ताक रेडी झालेलं आहे. बघा ना, मस्त दिसत आहे ना. आणि मी इथे गुलाबाच्या पाकळ्या घालायला विसरली होती, तर मी आता वरून घालत आहे. दिसतंय ना सुंदर. टेक्स्चर पण छान आलेला आहे. जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही. एकदम बरोबर मिश्रण झालेलं आहे आणि दिसायला पण छान वाटत आहे. अशा प्रकारे आपलं ताक रेडी झालेलं आहे. पहिली रेसिपी आपली झाली आहे, म्हणजे हे दह्याचं ताक रेडी झालेलं आहे. आता आपण वळूया दुसऱ्या रेसिपीकडे. तर मंडळी, आता आपण बनवणार आहोत जिरा मसाला सरबत. ह्या रेसिपीची खासियत म्हणजे याचं जे लिक्विड बनेल ना, ते आपण 1 ते 1.5 महिना स्टोअर करू शकतो. आणि जेव्हा कुठलेही पाहुणे आले किंवा स्वतःचं मन वगैरे झालं, तेव्हा हा सरबत लगेच बनवू शकतो. तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. त्याआधी लागणारं साहित्य बघून घेऊया. जिरा मसाला सरबत बनवायसाठी आपल्याला लागणार आहे 3 चमचा जिरे, अर्धा चमचा काळा मीठ, थोडेसे काळे मिरे, अर्धा चमचा सुंठ पावडर. मी इथे 1 चमचा सोप घेतलेली आहे, 1 चमचा चाट मसाला, इथे खडी साखर घेतलेली आहे मी, हे जवळपास 100 ग्राम आहे, आणि त्यानंतर कोथिंबीर. तर हे सगळे साहित्य आपल्याला जिरा मसाला सरबत बनवायसाठी लागणार आहे. तर जिरा सरबत मसाला बनवायला सुरुवात करूया. मी इथे घेतलेला आहे नॉनस्टिक पॅन. त्यात आपल्याला घालायचं आहे जिरे. जे मी 3 चमचे जिरे घेतले होते ना, ते टाकायचं. त्यानंतर सौंफ, त्यानंतर काळे मिरे. आता हे जे सगळे टाकले त्याला 30 सेकंद ते 1 मिनिट छान भाजून घ्यायचं. आता हे आपण सगळे इन्ग्रेडियंट्स भाजून घेत आहोत. तर आपण आता हे सगळे साहित्य भाजून घेऊया. मी इथे मध्यम फ्लेम ठेवलेली आहे. मध्यम फ्लेमवरच भाजून घ्यायचे. जेव्हा आपल्याला वाटलं की यातलं थोडं ओलसरपणा कमी झाला, तेव्हा गॅस बंद करून टाकायचं. थोडा वेळ परत भाजून घेऊया. जेव्हा हे थोडे भाजून झाले की यातून थोडं स्मेल यायला लागतो, तेव्हा समजून जायचं की हे नीट भाजून झाले आहे. तरी हे आपले नीट भाजून झालेले आहेत. आता आपण इथे गॅस बंद करून घेऊया. जिरे, सौंफ आणि काळे मिरे भाजून झाले आहेत. आता मी याला थंड व्हायसाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत वेळ न घालवता आपण दुसरं स्टार्ट करूया. मी इथे कढई घेतलेली आहे, स्टीलची कढई आहे. त्यामध्ये आपण घालूया खडी साखर. जेवढी आपण खडी साखर घेतलेली आहे ना, तेवढ्याच प्रमाणामध्ये पाणी घ्यायचं. आणि खडी साखरला छान मेल्ट होऊ द्यायचं. खडी साखर इथे विरघळत आहे. आता हे मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण याला मिक्सरमधून वाटून घेऊया. मी इथे मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे. त्यात आपण हे पूर्ण मिश्रण घालून घेऊया. आता आपण ह्या मिश्रणाला छान बारीक वाटून घेऊया. हे बघा मंडळी, मिश्रण रेडी झालेलं आहे. मस्त असं पावडरी टेक्स्चर आलेलं आहे. अशाच प्रकारे पावडरी टेक्स्चर मध्ये मिश्रण करून घ्यायचं आहे. खडी साखर विरघळायचीच आहे. अजून याला 1 मिनिट लागेल. तोपर्यंत आपण ह्या मिश्रणमध्ये जे काही उरलेले साहित्य आहे ना, ते मिक्स करून घेऊया. तर मिश्रणमध्ये मी घालत आहे अर्धा चमचा काळा नमक, चवीपुरतं मीठ घेत आहे. जे तुम्ही तुमच्या घरी वापरताना तेच मीठ घ्या. त्यानंतर चाट मसाला,
आणि सुंठ पावडर. मी इथे जेवढे इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत सगळे कूलिंग एजंट्स म्हणून काम करतात. हे उन्हाळ्यासाठी खूप छान असते. आता याला आपण छान मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने पूर्ण एकजीव करून घ्यायचं. खडीसाखर इथे विरघळायची आहे. ही विरघळायला अजून आपल्याला अर्धा मिनिट लागेल. मी इथे साखर किंवा गूळ वगैरे काहीच वापरलेले नाही आहे. मी इथे खडीसाखर वापरलेलं आहे. यामुळे कारण आता उन्हाळा आहे आणि खडीसाखर शरीरासाठी खूप चांगली असते आणि ही पण एक कूलिंग एजंट म्हणून काम करते. त्यामुळे मी इथे खडीसाखर वापरलेली आहे. खडीसाखर इथे विरघळलेली आहे. आता हे मिश्रण आपण यात घालूया. हे बघा, अशा प्रकारे खडीसाखर पूर्ण विरघळलेली आहे. आता मी यात घालत आहे मिश्रण आणि हे छान नीट ढवळून घ्यायचं. अशा प्रकारे याला ढवळत राहायचं जोपर्यंत असं चाशणीसारखं तयार होत नाही ना तोपर्यंत याला असंच ढवळत राहायचं. उन्हाळ्यात पाहुणे वगैरे आले की आपण सरबत बनवायला घेतो. त्याऐवजी तुम्ही त्यांना हे सर्व करा, त्यांना खूप आवडेल. तर इथे 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि मिश्रणची कन्सिस्टन्सी बघून घ्या. अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि मिश्रणाला 5 ते 10 मिनिट गार होऊ देऊया. 5 ते 10 मिनिट झालेली आहेत. आपलं मिश्रण छान गार झालेलं आहे. आता मी आधीच सांगितलं होतं की ह्या मिश्रणाला आपण 1 ते 1.5 महिना आरामात स्टोअर करून घेऊ शकतो. तर म्हणून मी इथे घेतलेली आहे काचेची बरणी. आता आपण ह्या मिश्रणाला इथे स्टोअर करून घेऊया. अशा प्रकारे मी मिश्रण पूर्ण काचेच्या बरणीत ओतून घेत आहे. या मिश्रणमध्ये आपण जेवढेही इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत सगळे कूलिंग एजंट्स म्हणून काम करतात. म्हणून हे उन्हाळ्यासाठी खूप छान आहे. मिश्रण मी इथे काचेच्या बरणीत काढून ठेवलेलं आहे. आता हे आपण 1 ते 1.5 महिना आरामात स्टोअर करून ठेवू शकतो. मंडळी, आपले 2 समर स्पेशल ड्रिंक्स इथे तयार झालेले आहेत. एक हे दह्याचं ताक आणि दुसरे हे. आपण याचं आता ड्रिंक तयार करून घेऊया. आता जे आपण जिऱ्याचं मिश्रण तयार केलेलं होतं त्याचं आपण ड्रिंक बनवणार आहोत. म्हणून मी इथे 2 ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे. आता हे जिऱ्याचं मिश्रण मी प्रत्येक ग्लासमध्ये 2 चमचे घालत आहे आणि मीठ घोळून घेत आहे. तर अशा प्रकारे जिरा मसाला सरबत आपला रेडी झालेला आहे. आता आपण दह्याचं ताक सुद्धा सर्व करून घेऊया. मी इथे आता दह्याचं ताक सर्व करायला घेत आहे. तर मंडळी 2 स्पेशल ड्रिंक्स आपल्या रेडी झालेले आहेत. जेव्हा कधी तुम्ही उन्हातून घरी वापस येता तेव्हा थकल्यासारखं वाटते. कोणाला उन्हाळी लागते तर कोणाला ऊन लागते. तर अशा वेळी हे पेय तुम्ही नक्की सेवन करा. हे तुमच्या शरीराला थंड ठेवण्याचं काम करेल आणि खूप फायदेशीर आहे. जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.